तुमची निराशा झाली असेल, पण माझा नाईलाज आहे. मला माहित आहे यापुढे तुम्ही मला नोकरीवर ठेवणार नाही, म्हणून मीच राजीनामा लिहून आणले. मी दुसरीकडे कुठेही नोकरी पाहीन. तुम्ही मला इतका खालच्या पातळीचा समजता? मी असं करतो, तुम्हाला एखाद्या दुसऱ्या डॉक्टरच्या हाताखाली ठेवतो, म्हणजे तुम्हाला तो कॉम्प्लेक्स येणार नाही. तुम्हाला काही अडचण आली तर मला अवश्य कळवा. मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. नाना सांगत होते तुमची मुलं फार गुणी आणि हुशार आहेत. माझी खात्री आहे काही वर्षानं ती स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि तुमच्या कष्टाचं चीज करतील. आई, आई कुठे आहेस तू? काय झालं रे? अगं मी MBBS परीक्षेत पहिला आलो. हे बघ, गोल्ड मेडल. आणि हे माझ्या गळ्यात कोणी घातलं माहिती? हा, महाराष्ट्राचे प्रसिद्ध डॉक्टर अजित देशमुखांनी. आणि त्यांनी मला त्यांच्या हाताखाली काम करायची ऑफर दिली. यापेक्षा मोठं भाग्य कुठलं? हे भाग्य तुझ्या कष्टामुळे प्राप्त झालं आई. अगं नाही तर डॉक्टरच काय, साधा कंपाऊंडर सुद्धा झालो नसतो मी. दादा या इंजिनियर साहेब. डॉक्टर अरुण, बोला. आपण डॉक्टर झालात हे आपल्या गळ्यातल्या गोल्ड मेडलवरून आम्हाला कळलं, अच्छा. पण मी अजून इंजिनियर नाही झालो. आज आहे शेवटचा पेपर. अरे जाण्यापूर्वी आईच्या पाया पडून जा. नापास करायची कोणाची ताकद नाही. हे मला माहीतच नव्हतं, नाहीतर मी अभ्यासच केला नसता. परीक्षा आली की आईच्या पाया पडायचं की पास. यशस्वी हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. जा, पास होणार. अरुण, तुझ्या वडिलांना गोल्ड मेडल नाही दाखवायचं. कळलं का तुम्हाला? आपला अरुण MBBSच्या परीक्षेत पहिला आला, गोल्ड मेडल मिळालं त्याला, आणि चांगल्यापैकी नोकरीही मिळाली. आणि आपला नितीन, त्याचा आज शेवटचा पेपर, तो सुद्धा नक्की पास होईल. तुमच्या माघारी तुमची दोन्ही स्वप्न पुरी करायचा मी प्रयत्न केला. तुमच्या आठवणींच्या आधारावर एकटीनं झुंज दिली. आता दोन्ही मुलांची लग्न होतील, सुना घरात येतील, त्यांचे संसार सुरू होतील. त्यानंतर काय राहिले उपकारापुरती. नाही का सर? येस, कम इन. अरे अरुण, तू ये बैस. सर आजपासून ड्युटीवर हजर झालोय मी. अरुण भोसले म्हणजे मंगलाबाईंचा मुलगा ना तू? हो. अरे तुझी आई माझ्या हाताखालीच काम करत होती. आपल्या कामात खूप निपुण होती. खूप कष्ट काढले माऊलीनं आपल्या संसारासाठी. अरुण, तू आज जो कोणी आहेस तो फक्त तिच्यामुळे आहेस हे कधीही विसरू नकोस. तिला कधी दुःख देऊ नकोस, अंतर देऊ नकोस. आज मी मुद्दामच आलो. अहो वहिनी, मुलं मोठी झाली, आपला अरुण डॉक्टर झाला, त्याला नोकरी लागली. आता तुम्ही किती दिवस कष्ट उपसणार आहात? एक सून आणा बुवा हाताखाली. खरंय नाना, पण मुलगी नको का बघायला? अहो मुलगी मी पाहूनच आलोय. खरंच? कुणाची? वाघाची. वाघाची? त्या वाघाची नाही, आमच्या बाबूराव वाघाची. माझा दोस्तच आहे, मिलिटरी मध्ये होता, रिटायर्ड झालाय. त्याची मुलगी दिसायला सुंदर आहे, वागणूक चांगली आहे, आणि विशेष म्हणजे
शिकलेली असून सुद्धा नम्र आहे. मग तिला दाखवायला घेऊन या ना एकदा. अरुण काही माझ्या शब्दाबाहेर नाही. मग तर फारच छान. मी असं करतो, हा. मी त्या लोकांशी बोलतो, बरं सगळं काही ठरवतो हा. आणि मुलगी दाखवायलाच घेऊन येतो. चालेल. हो, चहाचं काय झालं? मी काही तुमची बोलकर नाही होय, हाक मारल्याबरोबर हजर व्हायला. आणि मी म्हणते नाही एक दिवस चहा घेतलात तर काय जीव जातोय तुमचा? आता तसं कुठं म्हणालो मी? नाहीतरी बाईचं राज्य आल्यावरही चालायचं. काय म्हणालात? कुठं काय म्हणालो मी? आणि हे काय काय? हातात पुन्हा सिगारेट? अहो सिगारेट मध्ये टॅनिन नावाचं विष असतंय. अहो टॅनिन नाही हो, निकोटीन. तेच ते हो, हा? पण विष असतंय ना. त्याचं काय? बायकोचं हलाहल पचवल्यावर कुठलंही विष बाधत नाही नवऱ्याला. काय म्हणालात? कुठं काय म्हणालो मी? हलाहल काय? हा, हलाहल म्हणजे बायकोचं प्रेम, संस्कृत शब्द आहे हा. हा. तुमच्या दोघांच्यात इतकी धुसफूस चालू असते, मला जाम वैताग आलेला आहे. सदानंद, हं, आई वडिलांच्या भांडणात मुलाने तोंड खुपसून समजला? समजलं. हम्म. पण तुझं तोंड अहोरात्र चालू असतं, त्याचं काय? बाबा, हं? तुम्ही मिलिटरीत होतात ना? वा, म्हणजे काय? अरे पदक, ती बंदूक पाहिली नाहीस? नाही, ते सगळं पाहिलं. हं? पण मला एक सांगा, तुमच्या मिलिटरीत मार्शल लॉ नावाचा एक प्रकार असतो ना? हा, असतो तर. हं? मग त्याचा वापर घरी का नाही करत? अरे बाबा कसा करणार? का का का? इथं राष्ट्रपती राजवट जारी आहे ना. हा. मग पप्पा एक काम करा, हं? ही बंदूक, ती पदक, हे सगळं जुन्या बाजारात विकून टाका. ठीक आहे, करतात विकतो. रे करतात, मला सगळे उपरोधिक बोलणी करतात. नाही नाही, हे बघ. जास्त शहाणपणा करू नकोस, चालायला लाग. नाही पण मला आता जा म्हणते ना. अहो हं? मुलगा तुमच्या समोर मला घालून पाडून बोलतोय आणि तुम्ही अगदी शांतपणे ऐकून घेताय. हा? दुसरं काय करणार मी तरी? हा? तुम्हाला म्हणजे बायकोची किंमतच नाही. अगं तशी तुझी किंमत असती तर तुला बाजारात विकून का टाकली नसती मी? हं? काय म्हणाला? कुठं काय म्हणालो मी? हे काय वसुधा? अगं यावेळी कुठं निघालीस तू? शॉपिंगला पप्पा. असं असं. नवीन जीन्स आणि टॉप्स घ्यायचे. हा. अगं पण असे पुष्कळ कपडे आहेत ना तुझ्याकडे? पप्पा रोज फॅशन बदलते, त्याला मी काय करू? हो. द्या ना पैसे. हं? पैसे? अहो विचार कसला करताय? एकूण ते एक मुलगी, तिचे लाड नको का पुरवायला आपण? अहो पण मुक्काट्याने पैसे द्या. देतो ना. खुश? पप्पा 200. हा. अहो हं? आणखी एक 100ची नोट द्या. नाही ग, 50च आहे. असू दे. हं? थँक्यू मम्मी. पप्पा बाय. बाय. हे काय? हं? पुन्हा सिगारेट? कमालच आहे. सिगरेट ओढायची नाही, दारू प्यायची नाही, उकडलेलंच खायचं. अहो हे सगळं तुम्ही जास्त जगाव म्हणून. हा. नाहीतर तुमचं पेन्शन नाही का फुकट जाणार? हा? ते काही नाही, उद्याच्या उद्या कोर्टात जाऊन मी ऍफिडेव्हिटच करणार आहे. कशाबद्दल? माझं नाव बदलण्याबद्दल. माझं बाबूराव वाघ हे नाव बदलून मी आता बाबूराव शेळपट असं नाव करणार आहे माझं. काय म्हणाला? कुठं काय म्हणालो मी?